आज भारतीय जनता पार्टी साठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। याचे कारण देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजींचा जन्मदिवस तर आहेच, पण हे जन्मशताब्दी वर्ष आहे। अटलजींच्या रूपाने एक स्वयंसेवक कार्यकर्ता प्रतिकूल परिस्थितीमध्ये विचारधारेशी संपूर्णपणे घट्ट मजबूत राहून कुठल्याही पदाची किंवा राजकारणातल्या उंचीची अपेक्षा न करता सातत्याने देशहित आणि देशाच्या विषयातल्या निर्णयाला प्राधान्य देऊन काम करणं, अशा एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचं म्हणजे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजींचं नेतृत्व या हिंदुस्थानमध्ये सामान्य कार्यकर्ता ते प्रधानमंत्री या पदापर्यंत पोहोचलं। आणि प्रधानमंत्री असताना त्यांनी केलेले सेवा, निर्णय, धोरणं, कार्यक्रम देश अजूनही त्याची आठवण काढतोय। आणि म्हणून आता सरकार हा दिवस सुशासन दिवस म्हणून साजरा करते आहे। आणि या सुशासन दिवसाच्या निमित्ताने पूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन सरकारच्या वतीनेही होत आहे, भारतीय जनता पक्षाच्या वतीनेही होत आहे। सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा भाजप संदर्भात सातत्याने विरोधकांनी संविधान विरोधी आरोप केलेले होते। आता काल एक घटना समोर आलेली आहे की विधानसभेतील देवेंद्र फडणवीस यांचं भाषण तोडमोड करून वापरण्यात आलेलं आहे आणि 12 ट्विटर हँडल असतील किंवा वेगवेगळे सोशल मीडिया हँडल्स आहेत, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला सायबर पोलिसांनी। मला वाटतं शहरी नक्षलवादाच्या विरोधात प्रतिबंधात्मक कायदा आणण्याची गरज यामुळेच आहे। जे गळे काढून या कायद्याच्या विरोधात बोलतायत त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे, याचा अभ्यास केला पाहिजे। समाजामध्ये अशांतता पसरवणे, स्वतःचा मुद्दा जोरकसपणे मांडण्यासाठी असत्य गोष्टींची मदत घेणे, या देशातील राज्यातील व्यवस्था आणि व्यक्ती, नेतृत्व आणि पदावर बसलेल्या व्यक्ती यांच्या विरोधात जनमत अनैसर्गिकरित्या असत्य पद्धतीने निर्माण करणे, हा प्रकार त्यातलाच आहे। आणि म्हणून संविधानाच्या संदर्भामध्ये जनमानसामध्ये डोकी भडकवण्यापर्यंतचा अपप्रचार, गैरप्रचार, अप्रचार हे करण्यामागच्या मंडळीचं कारण काय आहे, हा आमचा सवाल आहे। आणि म्हणून स्पष्ट माझा प्रश्न आहे की जे संविधानाच्या बाबतीत, मग काँग्रेस असो, विरोधी पक्ष असो, काय संघटना असोत, यांनी एका गोष्टीचं आम्हाला उत्तर द्यावं की परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेली संविधानाची रचना हे मोदीजींचं सरकार येईपर्यंत संपूर्ण देशात सलग काश्मीर ते कन्याकुमारी लागू होतं का? परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान काँग्रेसच्या काळात संपूर्ण देशात का लागू नव्हतं? आज संविधानाबद्दल गळे काढणाऱ्या राहुल गांधीजी असोत किंवा काँग्रेस असो किंवा विरोधी पक्ष किंवा संघटना असोत, यांनी याचं उत्तर द्यावं। आम्ही स्पष्ट सांगतो, संविधान संपूर्ण देशात लागू झाला तो मोदी सरकारच्या काळामध्ये। बाबासाहेबांच्या संविधानाची शपथ सर्व राज्यांमध्ये म्हणजे 370 कलम आणि 35A निष्कासित केल्यानंतर पहिल्यांदाच संपूर्ण भारतामध्ये संविधान भारताचं लागू झालं, हे पहिल्यांदाच घडलंय। आम्हाला काय संविधान म्हणून प्रश्न विचारताय? हे पहिल्यांदा घडलंय। 370 गेल्यानंतर इतक्या वर्षानंतर जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्याने परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाला आणि संविधानाची शपथ घेतली, हे पहिल्यांदा घडलंय। याचं कारण काय? काँग्रेसने का नाही केलं? बरोबरीने या गोष्टीचंही काँग्रेसला उत्तर द्यावं लागेल, राहुल गांधीजी यांनी उत्तर द्यावं। हे देशात पहिल्यांदाच घडतंय।
की ज्या वेळेला कुठलीही न्यायमूर्ती जम्मू काश्मीरमध्ये आता त्याला काम करण्यासाठी जावं लागेल त्यावेळेला तिथले न्यायमूर्ती हे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पहिल्यांदा शपथ घेत आहेत. काँग्रेसच्या काळात हे का नाही झालं. आणि त्यामुळे संविधानाच्या विषयामध्ये चुका केलेल्याची बोटं काँग्रेसकडे जास्ती आहे आणि अपप्रचार करणारी नक्षलवादी शहरी नक्षलवादी मंडळी यांचा पर्दाफाश करणं ही काळाची गरज आहे. सर, ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना जी आहे ती आणलेली आहे, आर्थिक बोजा जो आहे तो कुठेतरी होतोय, परंतु संजय राऊत असं म्हणतात की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जे नवरे आहेत किंवा जे भाऊ आहेत लाडक्या बहिणींचे त्यांना कुठेतरी व्यसनाधीन बनवण्याची योजना आहे असं त्यांनी म्हटलं. संजय राऊतजी यांच्या प्रश्नाची उत्तरं खरं तर द्यावीच का, इतके बालिश प्रश्न ते विचारत आहेत. मला व्यक्तिगत कोणावर आरोप करायचा नाही, पण संजय राऊतजी, तुमच्या माझ्या घरात जर कोणी माता भगिनी कमवत असेल तर ती स्वकष्टाने स्वपायावर स्वकर्तृत्वाने स्वअधिकारात जर तिला काही मिळत असेल किंवा ती कमवत असेल तर तो दुरुपयोगच होतो, त्यातला दुरुपयोगच केला जातो. असा जावई शोध लावणं या अजून आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान करण्यासारखं आहे. संजय राऊत यांनी स्वअधिकारात मिळणाऱ्या लाडक्या बहिणींच्या अधिकारातल्या निधीतना दुरुपयोग केला जातो असं विधान करणं हे आमच्या माता भगिनींचा एका अर्थाने निंदा नालस्ती अपमान करण्यासारखं आहे. संजय राऊत यांनी माफी मागावी. काल एक्साईजची जी बैठक झाली, अजित पवार यांनी आढावा घेतला, त्यामध्ये काही अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की लायसन्स ओपन करायला हवे, कारण मोठ्या प्रमाणात जे व्यवहार होत आहेत ते खासगी स्तरावर होत आहेत, सरकारला रेव्हेन्यू कमी मिळतोय, त्यामुळे लिकर लायसन्स ओपन करण्यात यावे आणि महसूल वाढवण्यात यावा. त्यावर आता राऊतांची प्रतिक्रिया येते की तुम्ही एकीकडे बहिणींना पैसे देता, दुसरीकडे भाऊ आणि नवऱ्यांना व्यसनाधीन करताय. तर या संदर्भात सुद्धा भाजपची भूमिका काय असेल? संजय राऊत यांना खरं तर हा प्रश्न विचारण्याची मॉरल ऑथॉरिटीज काय आहे की ज्यांनी त्यांच्या सरकारच्या काळामध्ये किराणा मालाच्या दुकानावर सुद्धा आम्ही दारू विकू हा निर्णय घेतला. किराणा मालाच्या दुकानावर सुद्धा पूर्वीच्या काळी लहानपणी आमच्याकडे घासलेटच्या त्या टाकीला पाईप असायची आणि तोटी असायची, तशी दारू विकावी असे संजय राऊत यांचा त्यांच्या सरकारमधला निर्णय आहे. ते आम्हाला काय प्रश्न विचारणार. राताराला एक्साईजच्या निर्णयाबद्दल याची पूर्ण मला माहिती नाही. त्या खात्याचे संबंधित मंत्री मान्य अजितदादा त्याचं स्पष्टीकरण देतील. संजय राऊतांनी असं म्हटलं की बीड प्रकरणामध्ये मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी का जात नाही आणि धनुभाऊला पाठीशी का घालताय. मला वाटतं माननीय देवेंद्रजींनी या विषयात स्पष्ट उत्तर दिलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राला आश्वस्त केलंय. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या विषयावर 101 अंतर्गत चर्चा झाली, सगळ्यांनी आपली मतं मांडली, सगळ्या गोष्टी समोर आल्या. त्याच्यावर उत्तर देताना कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. कायद्याचं राज्य सुदृढपणे चालेल या संदर्भात उत्तर दिलेलं आहे. बीडच्या प्रकरणातून राजकारण करण्याची खोड संजय राऊत आणि या विरोधी पक्षाची काही जात नाही. असं जर बीडची परिस्थिती ही बिहारपेक्षा वाईट झाली आहे का? संजय राऊत ज्या प्रकारे बोलत आहेत की बीडची परिस्थिती बिहारपेक्षा वाईट झाली. मी अन्य कुठल्याही राज्य आणि बीड याची तुलना करणार नाही. बीडच्या विषयामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी दिलेलं उत्तर सुस्पष्ट आहे. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. कोणीही असेल त्यातला आरोपी त्याचा छडा लावला जाईल, शिक्षा दिली जाईल. कायद्याचं राज्य जे आहे ते सुदृढ केलं जाईल. सर, 2 आठवडे झाले तरी सुद्धा वाल्मिक कराडवर अद्यापही कारवाई झालेली नाही. एफआयआर झालाय, मात्र खंडणीमध्ये थेट नाव असूनही अद्याप अटक झालेली नाही. मला वाटतं मान्य देवेंद्रजींनी याचंही उत्तर महाराष्ट्राच्या विधानसभेत दिलेलं आहे. आगे आगे देखिए होता है क्या. सर, मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंत्रण विभागाने पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुंबई महानगरपालिका ही स्वायत्त अधिकारात असलेली एक अर्बन लोकल बॉडी आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका या विषयावर स्वतःच्या स्तरावर निर्णय घेऊ शकते. मुंबईकरांच्या वतीने मात्र मी मुंबई महापालिकेला एवढी विनंती जरूर करीन, पहिल्यांदा मुंबईतल्या प्रत्येक घरापर्यंत पाणी पोचेल अशी संपूर्ण व्यवस्था पहिली निर्माण करा. दूषित पाणी नको, पाण्याची गळती नको, पाण्याच्या वेळेत कमतरता नको, पाईप फुटल्यामुळे आज पाणी बंद ही परिस्थिती नको. अशी सुदृढ व्यवस्था मुंबई महानगरपालिकेने पहिली करावी आणि मग पाण्याच्या
दराच्या वाढी संदर्भातली चर्चा करावी अशी माझी त्यांना विनंती राहील. सर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आता मंत्रिपदावरती गेले आहेत. मुंबई अध्यक्ष तुम्ही होता, तुम्ही सुद्धा मंत्रिपदावरती गेले आहेत. त्यामुळे आता नवीन नावं जी आहेत ती चर्चली जाते. कधीपर्यंत घोषणा होईल राज्याच्या अध्यक्षाची आणि मुंबईच्या? भारतीय जनता पक्षाची ही कार्यपद्धती आहे, ज्याला आपण म्हणू की एका विपरीत परिस्थितीमध्ये कदाचित त्यात सूट मिळते, पण अन्यथा एक व्यक्ती एक पद हीच आमची कार्यपद्धती आहे. आणि त्यामुळे आमच्या असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या संविधानानुसार, प्रथा परंपरेनुसार या दोन्ही पदावर मुंबई आणि महाराष्ट्र अध्यक्षपदाच्या बाबतीतली चर्चा कोर कमिटीमध्ये पहिल्यांदा होईल आणि त्यानंतर त्याची प्रक्रिया होऊ शकते. अजून तरी या विषयामध्ये कोर कमिटीत चर्चा झाली नाही. केंद्र आणि महाराष्ट्राची कोर कमिटी केंद्राच्या आदेशानुसार याबद्दलचा निर्णय आणि चर्चा करेल. तर तुम्ही विपरीत परिस्थितीचा उल्लेख केला. महापालिकेच्या निवडणुका पाहता या विपरीत परिस्थितीमध्ये तुम्हालाच अध्यक्ष म्हणून सध्या तरी कंटिन्यू केलं जाईल असं वाटतं किंवा याच्यावर मी भाष्य करू शकत नाही. याचं कारण हा निर्णय संघटनेने घ्यायचा आहे आणि मी संघटन शरण आहे. संघटनेचा निर्णय तो पूर्णपणे आम्ही सगळे त्याला फॉलो करू. मी विपरीत परिस्थिती किंवा आवश्यकता यासाठी म्हटलं कारण आमचे केंद्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री आणि अध्यक्ष दोन्ही पदावर काम करतायत. तुम्ही हा प्रतिप्रश्न विचारू नये म्हणून मी तेवढा पुरता वापरतो. सर, बीड आणि परभणीमधल्या ज्या घटना घडल्या विरोधक जे आहेत ते वारंवार त्या ठिकाणी घटनास्थळी भेट देताना पाहायला मिळतात. राहुल गांधी परभणीमध्ये आले होते, पवार बीडमध्ये गेले होते. मुख्यमंत्र्यांनी आता थेट म्हटलेलं आहे की कुठेतरी या घटना ज्या आहेत त्या गंभीर आहेत, फक्त त्या ठिकाणी पर्यटन केंद्र तुम्ही बनवू नका कारण भावना उगाच दुखावल्या जातात किंवा तीव्र केले जातात. याला जोडून घेतो सर, शरद चंद्र पवार गटाचे जे खासदार बजरंग सोनवणे तिथं आता थेट देशमुख कुटुंबियांना 16 दिवस न्याय मिळाला नाही म्हणून उपोषणाला बसतायत. काय एकंदरीत विरोधक? बघा, लोकशाही प्रक्रियेमध्ये या राज्यामध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. या राज्यात आवश्यक त्या ठिकाणी भेटी देण्याचाही अधिकार आहे, आंदोलन करण्याचाही अधिकार आहे. पण घटनेच्या चौकटीमध्ये भावना भडकवण्याचा आणि अशांतता निर्माण होऊ शकेल अशा विधान आणि अशा कार्यक्रमांचं नियोजन न करणं हे राज्यहिताचं आहे. आणि म्हणून जाणाऱ्या, भेटी देणाऱ्या, आंदोलन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला याचा विचार करावाच लागेल. तो त्यांनी जरूर करावा ही आमची विनंती आहे. ज्या पद्धतीने सपाटा विरोधी पक्षातल्या लोकांनी या भेटीगाठीचा लावलाय त्यामध्ये त्यांचा हेतू परिस्थिती निवळण्यासारखा करावा त्यांनी, अशी त्यांना आम्ही विनंती करतो. कल्याणमध्ये सर अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेला आहे आणि त्याची दुसरी पुनरावृत्ती हिंगोलीमध्ये झाली. हिंगोलीमध्ये तर थेट हत्या झालेली आहे. काय एकंदरीत महिलांच्या आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसंदर्भात सरकारची भूमिका असते? मला याची संपूर्ण माहिती नाही आहे. या विषयाची संपूर्ण माहिती घेऊनच मी बोलणं उचित ठरेल. पण राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था ही परिस्थिती पूर्णपणे कंट्रोलमध्ये असून पोलिसांची यंत्रणा सजगपणे काम करते, याबद्दल अविश्वास निर्माण करणं बरोबर नाही. झालेल्या जर या दोन्ही घटना ज्या आपण सांगताय याची संवेदनशीलता अति असल्यामुळे पोलीस यावर तातडीने काम करतील असा माझा भरोसा आहे. गोपीचंद पडळकरांनी आता जाहीर भाषणामध्ये म्हटलंय की आता माझा मोड बदललाय, बापू बिरू नव्हे तर मी आता बाळूमामांच्या मोडमध्ये आलेलो आहे. फडणवीसांनी संयमाचा सल्ला दिलेला होता, त्यानंतर पडळकरांची भूमिका बदलल्याचं दिसतंय. काय एकंदरीत पक्षातील रित्यानं तुम्ही सांगा? मला त्याच्याबद्दल पूर्ण वाक्य मी वाचलं नाही, पण जर पडळकर यांनी संयमाची भूमिका किंवा अयोग्य भूमिका देवेंद्रजींनी सांगितल्यामुळे घेतली असेल तर योग्यच आहे. एक हिंदी उद्धव ठाकरे की तरफ से मिशन मुंबई ये अभियान शुरू किया गया है, अनेक मीटिंग उनकी तरफ से हो रही है. इस तरह से आप देखते हैं उद्धव जी ने तो 25 साल कमीशन मुंबई का काम किया. 25 साल टक्का, टक्केवारी और कमीशन, इस पे काम करने वाले उद्धव जी अभी मिशन मोड पर आ रहे हैं. तो एक फिल्म का नाम था तारे जमी पर. मैं यही कहूंगा कि भैया मुंबई वासियों की सेवा में आप सब फेल, उद्धव जी फेल हो चुके हो. मुंबई वासियों का भरोसा आपके ऊपर बिल्कुल रहा नहीं है. आप कितने भी नाम मिशन दोगे तो भी इस मुंबई महानगर पालिका चुनाव में मुंबई वासियों के विकास प्रगति का स्थान ये भाजपा और महायुति के साथ है, ये लोगों ने तय किया है और उस दिशा में हम काम पर लग चुके हैं. सर, मराठीमध्ये मिशन मुंबई उद्धव ठाकरेंचं आव्हान कशा प्रकारे पाहता? खरं तर आजपर्यंत 25 वर्ष महापालिकेत उद्धवजींनी कमिशन मुंबई हेच धंदे केलेत.
टक्केवारी, कॉन्ट्रॅक्टर आणि जवळीक याच्यावरच सगळी रचना 25 वर्ष उद्धवजी तुम्ही लावली. आता मिशन मुंबईवर कुठे येत आहे? मुंबईकरांचा भरोसा आता तुमच्यावर राहिलेला नाही. 25 वर्ष विकास आणि प्रगती याची आस लावून बसलेला मुंबईकर आता माननीय मोदीजी आणि देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा आणि महायुतीच्या बाजूला आहे. आणि म्हणून असे कितीही मिशन केले तर त्या मिशन मधनं मिळणार भोपळाच आहे, एवढंच मी उद्धवजींना सांगतो. अजमेर येथील दर्ग्यामध्ये उद्धव ठाकरेंनी चादर पाठवलेली, कसं बघताय याकडे? मला वाटतं प्रत्येकाच्या हा भावनेचा, श्रद्धेचा विषय, त्यावर मी भाष्य करू इच्छितो. सर, मुंबईतील महिला प्रवाशांच्या व्यथेवरती लोकशाहीने एक रिपोर्ट केलेला आहे. महिलांची मागणी आहे की पीक अवरमध्ये तरी किमान बेस्टने विशेष, ज्या प्रकारे ट्रेन सोडल्या तसे विशेष बेस्ट बसेस सोडाव्यात. भाजपची भूमिका काय असेल आपली यावेळी? मला वाटतं या सगळ्या विषयाची संपूर्ण माहिती घेऊन बोलणं मला संयुक्त ठरेल. महिलांच्या सुरक्षिततेच्या विषयात जे जे करावं लागेल त्या बाबतीतला रिव्ह्यू, त्या बाबतीतला निर्णय, त्या बाबतीतले धोरण हे बीएससीला करावंच लागेल. मी व्यक्तिशः त्याचा पाठपुरावा करेन. सर मला ती कविता सिंगल आपले घे नाही कविता आपल्याकडे खाली ठेवू. हा आवाज येईल ना? तुषारचं पण खाली ठेवतो. कविता घ्या, वापरायची तर वापरा. हो बाईक कट करायला फक्त कविता नाही कविता कट करून तिथे रेकॉर्ड करायचं म्हणजे वेगळा सर अटलजींच्या 100वी जयंती साजरी होते. अटलजींच्या आवडती कविता तुम्ही बोलतो. अटलजींचं जन्म शताब्दी वर्ष आहे. अटलजी कवी, अटलजी नेता, अटलजी वक्ता, अटलजी चिंतक या रूपाने पूर्ण राज्याने आणि देशाने त्यांना पाहिलेलं आहे. त्यांच्या कविता या प्रेरणादायी कविता आहेत. मला असं वाटतं आजच्या परिस्थितीमध्ये या देशाला पुढे जाताना ज्या भावनेने आपण सगळ्यांनी एकत्र केलं पाहिजे काम, ती कविता माझ्या हृदयाच्या अतिशय जवळची कविता आहे. तिचं वाचन मी आपल्या सगळ्यांसमोर करतोय. कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा, बाधाएं आती है आए, बाधाएं आती है आए, घिरे प्रलय की घोर घटाएं, पांव के नीचे अंगारे, पांव के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाएं, निज हाथों से हंसते हंसते आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. हास्य रुदन में तूफानों में, हास्य रुदन में तूफानों में, अमर असंख्य बलिदानों में, उद्यानों में वीरानों में, अपमानों में सम्मानों में, उन्नत मस्तक उभरा सीना, उन्नत मस्तक उभरा सीना, पीड़ाओं से पलना होगा, कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. उजियारों में अंधकार में, उजियारों में अंधकार में, कलकछार में बीच धार में, घोर घृणा में पूत प्यार में, क्षणिक जीत में दीर्घ हार में, क्षणिक जीत में दीर्घ हार में, जीवन के शत शत आकर्षक अरमानों को दलना होगा, कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर